आणि यानंतर बातम्या मराठा मोर्चा संदर्भातली। मुंबईतल्या मराठा मोर्चाच्या तारखेवरून मतमतांतर पाहायला मिळतात। मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली, पण या बैठकीनंतरही मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चाच्या तारखेच्या संदर्भात अजूनही संभ्रम कायम आहे। मराठा मोर्चाच्या समन्वय समितीचे सदस्य नानासाहेब जावळे यांनी 31 जानेवारीला राज्यात चक्काजाम आंदोलन तर 6 मार्चला मुंबईत मोर्चा निघणार असल्याचं म्हटलंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी 23 मार्चला मुंबईत मराठा मोर्चा निघेल अशी माहिती दिली आहे। त्यामुळे मुंबईतला मराठा मोर्चा नक्की कधी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे। तेव्हा लवकरच जो निघणारा मराठा मोर्चा आहे त्या तारखेबद्दल मात्र 2 वेगवेगळे दावे करण्यात आलेले आहेत। काय ते दावे बघूया। आम्ही मोठ्या भावाची भूमिका घेतलेली होती आणि त्यानुसार आम्ही तारखेचा बदल करून 6 मार्च ही तारीख आम्ही घेण्यासाठी सर्वांनी मान्य केलेलं होतं। परंतु काही राजकीय पुढारी यामध्ये घुसल्यामुळे त्याला राजकीय वळण आलेलं आहे। परंतु संपूर्ण औरंगाबादची जी कमिटी होती, मराठा सकल कमिटी, त्या कमिटीने हा निर्णय घेतलेला आहे। सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी होते, प्रत्येक संघटनेचे, आघाडीचे सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या ठिकाणी होते आणि सर्वांनी मिळून 6 मार्च ही तारीख जाहीर केलेली आहे आणि 31 जानेवारीला चक्काजाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात येणार आहे। सर्व समाजाच्या वतीनं, मराठा समाजाच्या वतीनं कुठल्याही या संघटनेचा कुठलाही याच्यामध्ये कुणी नाही, संपूर्ण समाज याचं नेतृत्व करणार आहे। महाराष्ट्रातल्या 26 जिल्ह्यांमधून हा सूर आला की 23 तारीख ज्या तारखेला अण्णासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्या आयुष्याचं आपलं बलिदान दिलं, त्या बलिदानाच्या दिवशी मोर्चा काढावा असं मत झालं। आता 31 तारीख आणि 23 तारीख काही लोकांचं असंही म्हणणं झालं की 31 तारखेला आपल्या बांधवांनी जो काही निर्णय घेतलाय त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी चक्काजाम करू, आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आपण आंदोलन करू आणि 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक मोर्चा आपण त्या ठिकाणी काढू, 23 मार्च।